श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 274। चिंचोडीला साधाचा टिड्याबद्दल प्रश्न। मग सर्वज्ञांचा सकाळचा पूजा वसर झाला। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, तुम्ही पुढे चिंचोडीला जा, मुक्कामाच्या जागा पहा, द्वादशीला भिक्षा करा, तोपर्यंत आम्ही मागावून येऊ। हो जी। मग साधा पुढे निघाली। नंतर सर्वज्ञ मागावून चिंचोडीला आले। तेव्हा शेतकरी पेरणी करीत होते। त्यांनी सर्वज्ञांना पाहिले। जोंधळे जास्त पिकावे म्हणून सर्वज्ञांना जोंधळ्याचा टिडा लावला। एकाच्या मताने घर प्रवेश याच्या निमित्ताने टिडा लावला। मग आदित्याच्या देवळाकडे आले। पूर्वाभिमुख दरवाजाच्या आड दांडीवर लोमते श्रीचरण करून सर्वज्ञ बसले। तेव्हा साधा भिक्षा करून सर्वज्ञांची वाट पाहत होती। तेव्हा साधाचे सर्वज्ञांकडे एकाएकी लक्ष गेले आणि तिने दंडते घातले। तेव्हा ला माईसा म्हणाली, काय झाले तुला येलो, अशी डुकरासारखी का लोळून राहिली? साधा म्हणाली, हे काय झाले हो तुला? मी कशाला लोळू? मी आमच्या सर्वज्ञांना दंडोत घालत होती। मग समोर येऊन श्रीचरणा लागली। साधाने श्रीमुखाकडे पाहिले व म्हणाली, हे काय? जी बैल विकत घेतल्यावर जोंधळ्याचा टिडा लावता, तसा हा जोंधळ्याचा टिडा कोणी लावला? जी सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, या गावाला पेरणी झाली, जोंधळे पुष्कळ पिकावे, एकाच्या मताने या गावी पुजाऱ्याचा घर प्रवेश झाला म्हणून आम्हाला टिडा लावला। मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने कपाळावरील जोंधळे काढून साधाला प्रसाद दिला। मग सर्वज्ञ मठाकडे गेले। सर्वज्ञ आसनावर बसले। मग साधा माईसा यांनी जोड्या दाखवल्या। साधाच्या ओटीत भाकर होती, ती दाखवायला विसरली। सर्वज्ञांनी विचारले, साधे हो, ओटीत काय आहे? हो जी, ही भाकर दाखवायला विसरली। सर्वज्ञांनी कृपा दृष्टीने पाहिली व त्यातील थोडं खाऊन बाकी प्रसाद दिला। मग सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, आता पारणे करा। हो जी। मग त्यांनी पारणे केले। जेवल्या ते देऊन नागनाथाचे एक म्हणतात, आदित्यनाथाचे तेथे 3 रात्री सर्वज्ञांचा मुक्काम झाला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।